तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज पण आपण पुन्हा दोन्ही इंडेक्सेसमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे, निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती, जी क्लोजिंग लेवल होती जस्ट त्याच्या जवळ त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कंटेनरनी बुलिश क्रिएट केली, बट डायरेक्शन क्लिअर नव्हतं कारण की वरच्या साईडने याला वीक आलेला होता. मी सांगितलेलं होतं की हा जो पीडीएच आहे ह्याच्यावर याने थोडा वेळ टाइम स्पेंड केला पाहिजे आणि मग त्यानंतर ज्या साईडनी पण हा निघणार त्या साईडनी एक मोठी मोमेंटम येऊ शकते. तर तुम्हाला इथे दिसेल क्लिअरली की इथे यांनी रेंज क्रिएट केली, बट या लेवलच्या वर यांनी ब्रेकआउट नाही दाखवलेला आहे आणि हा जो रेंज आहे याचं ब्रेकडाऊन दाखवलेला आहे, जे की या कॅन्डलमध्ये होतं. प्रॉपरली यांनी इथे जे आहे ते पीडीएचच्या खाली क्लोजिंग दिली, कन्फर्मेशन दिलेलं होतं की डाऊनसाईडला येत आहे. कारण की तुम्ही जर बघाल तर इथे एक बायरने ट्राय केलं अपसाईडला न्यायसाठी, त्यानंतर पुन्हा इथे एकदा ट्राय केलं अपसाईड न्यायसाठी, बट इथे सेलर ॲक्टिवेट झाले, खालच्या साईडनी क्लोजिंग दिलं, इथे कॅन्डल होल्ड केली आणि त्याच्यानंतरची पण कॅन्डल होल्ड केलेली आहे. त्यानंतर ह्या कॅन्डलनी वर गेला, या दोन्ही कॅन्डलचा हाय ब्रेक केला आणि मग पुन्हा खाली येऊन जो लो आहे तो ब्रेक करून जे क्लोजिंग दिलेली आहे ते डाऊन साईडनी दिलेली आहे आणि हा जो रेंज होता याच्या खाली याची क्लोजिंग होती. मी ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं की ज्या साईडनी पण हा जाणार त्या साईडनी एक मोठी मोमेंटम येणार होती. तर वरच्या साईडचे जे टार्गेट होते ते 100-150 पॉईंटचे आपण ठेवलेले होते आणि डाऊन साईडचे जे टार्गेट होते ते आपण डायरेक्टली हा लेवल ठेवलेला होता. कारण की हा जो बायर आहे हा डायरेक्टली या लेवलपासून ॲक्टिवेट झालेला आहे, तर याला टार्गेट करायला मार्केट येणार होतं. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एस एल लावलेला. आपण एक्सपेक्ट केलेलं होतं की याच्यावर जर हा निघाला तर मग पुन्हा या रेंजमध्ये हा टाइम स्पेंड करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुन्हा अपॉर्च्युनिटी फाइंड करावं लागेल आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्याला आपल्याला ट्रेड करावं लागेल. पण जो आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे त्याने बॅक टू बॅक 2 कॅन्डल रेड करतच आपला जो टार्गेट आहे जो की हा होता याने डन केलेला आहे. त्यानंतर टार्गेट इथे डन झाला आणि थोडा वेळ बँक निफ्टी थांबलेला आहे. इथे एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली, तर मला वाटलं की हा डाऊन साईडची जी मुवमेंट आहे जे कंटिन्यू करू शकतो, जे की आपण काढून ठेवलेली होती 47,800ची. ऑलमोस्ट त्यांनी त्या लेवलपर्यंत आलेला आहे, बट आधी थोडंसं व्होल्टिलिटी क्रिएट केली, म्हणजे की थोडंसं साईडवेज गेलेला होता आणि त्यानंतर डाऊन साईड मोमेंटम कंटिन्यू केलेली आहे. तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे थोडा वेळ थांबला आणि एक फ्रॅक्टल पण क्रिएट केलेला आहे. तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो आपण एस एल इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण या फ्रॅक्टलवर लावला. त्यानंतर पुन्हा एक लो लावला, एक स्विंग क्रिएट केला, पुन्हा खाली आला, तर मग आपण पुन्हा एक ट्रेल केलेला आहे जो की आपण ह्याच्यावर लावलेला होता. आणि जेव्हा बँक निफ्टी पुन्हा वर गेला, पुन्हा एक फ्रॅक्टल क्रिएट केला. हा जो फ्रॅक्टल आहे हा इथे ब्रेक झालेला आहे, बट ऑप्शन प्रीमियममध्ये हा ब्रेक झालेला नव्हता, तर आपली पोझिशन जी होती ते सिक्युअर प्लसवर होती. जेव्हा इथे डाऊन साईडला आला तर इथे क्लिअरली दिसत होतं की एक स्विंग क्रिएट झालेला आहे आणि ही जी कॅन्डल आहे डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत आहे. तर आपल्याला अजून टायटल करायचा चान्स मिळाला, तर आपण जो एस एल इथे लावलेला होता तो अजून टायटल केला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा इथनं बँक निफ्टी वर निघालेला आहे तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर बँक निफ्टी पुन्हा खाली आलेला आहे आणि जे आपलं सेकंड टार्गेट होतं जे की 47,800चं होतं ते यांनी डन केलेलं आहे. बट इथे आपण टाईट ट्रेलिंग करत होतो कारण की आपला ऑलरेडी जे फर्स्ट टार्गेट आहे ते डन झालेलं होतं. तर त्या अकॉर्डिंग आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर जे सेकंड टार्गेट आहे ते डन झालेलं आहे. लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं की ज्यांनी हा जो ट्रेंड आहे हा मिस केलेला आहे ते फ्रेश एंट्री या कॅन्डलमध्ये घेऊ शकतात, कारण की जे टार्गेट होतं 47,800चं ते अजूनही ओपन होतं. तर त्या अकॉर्डिंग इथे भरपूर जणांनी एंट्री घेतलेली होती आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते या लेवलवर बुक झालेलं आहे. एक्झॅक्टली त्या लेवलवर त्याने टच केलं आणि इथनं बायर ॲक्टिवेट झाले आणि अपसाईडला मोमेंटम केलेलं आहे. त्यानंतर मी मोमेंटम स्काल्प दिलेला होता जो की या कॅन्डलवर होता. मी डायरेक्टली सांगितलं होतं की ही कॅन्डल जर या लेवलच्या वर क्लोज झाली तर डायरेक्टली तुम्ही पीडीएचपर्यंत टार्गेट ठेवू शकता, जे की हे होतं. आणि एक्झॅक्टली आणि या कॅन्डल क्लोजिंग नंतर 2 कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. तर दोन्ही साईडचे जे मोमेंटम होते ते दोन्ही आपण कॅप्चर केलेलं आहे लाईव्हमध्ये. हा तर मी तुम्हाला सांगितलेला होता. माझ्यासोबत ज्यांनी पण घेतलेलं असेल त्यांचं टार्गेट इथे बुक झालेलं असेल. त्यानंतर जो सेकंड अपॉर्च्युनिटी होती ते इथे होती, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं 47,800साठी तुम्ही प्ले करू शकता. आणि त्यानंतर जे मोमेंटम स्काल्प होतं ते आपण इथे घेतलेलं आहे, जे की या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जे टार्गेट आहे ते पण आपलं डन झालेलं आहे. तर इथे तुम्हाला समजलेलं असेल की बँक निफ्टीचा ट्रेड आपण कशाप्रकारे एक्झिक्यूट केलेला आहे. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आपण ट्रेड कशाप्रकारे एक्झिक्यूट केलेला आहे ते. निफ्टीमध्ये जर बघाल तर यांनी पण गॅप अप ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केलेली. आज जरा थोडासा अपसाईडला मला दिसत होता. मला वाटलं की इथे जर हा ब्रेकआउट देईल तर आपण अपसाईडला ट्रेड घेऊ शकतो, बट यांनी पण रिव्हर्सल सेटअप दिलेला आहे. इथे टोटली एक रेंज क्रिएट केली. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या रेंजच्यावर आपण बाईंग करू आणि या रेंजच्या खाली आपण सेलिंग करू, कारण की जर या रेंजच्या खाली निघाला असता तर डायरेक्ट ही जी लेवल आहे ही ओपन होती, कारण की ऑलरेडी हे जे टार्गेट आहे ऑलरेडी फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड टाइम टच झालेलं होतं. इथे 3 वेळा बायरने ट्राय केलेलं होतं. तर एकदा जर का याच्या खाली क्लोजिंग दिली तर डायरेक्टली हे जे टार्गेट आहे हे ओपन होतं. तर आपला जो सेटअप आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. जशी या कॅन्डलनी ब्रेकडाऊन दिलं, स्ट्रॉंग कॅन्डल होती, कॅन्डलची क्लोजिंग पण खूप सॉलिड होती. तर त्या अकॉर्डिंग याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एस एल लावलेला. ज्या प्रकारे मी बोललो की जे टार्गेट होतं ते सरळ सरळ हे होतं
ऑलमोस्ट यांनी जे 80% टार्गेट आहे ते या लेवलपर्यंत डन करून दिलेलं होतं. आपण काल पण एक्सप्लेन केलेलं होतं की मार्केट जेव्हा ऑफसाईडला जात होतं आणि थोडंसं रिट्रेसमेंट देत होतं, तर मी सांगितलेलं होतं की जे वीक प्लेयर आहेत त्यांना घाबरवण्यासाठी किंवा मग त्यांना बाहेर काढण्यासाठी ही मोमेंटम असते. तर त्याच प्रकारे आज निफ्टीने मोमेंटम केलेली आहे. एक स्विंग क्रिएट केला, त्यानंतर डाऊन साईडला मोमेंटम केलेला आहे. तर जेव्हा इथे एक स्विंग क्रिएट झाला तर आपल्याला ट्रेलिंग अकॉर्डिंग एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. त्यानंतर इथे थांबला. मला वाटलं की ही जी कॅन्डल आहे ही याच्या खाली जर क्लोजिंग देईल तर एक मोठी कॅन्डल डाऊन साईडनी क्रिएट होऊ शकते. बट यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे ती या रेंजच्या वर आहे. तर इथे पुन्हा बाहेर ॲक्टिवेट झाले. एक स्मॉलसा एक स्विंग क्रिएट केलेला आहे. थोडं खाली आला, इथे पुन्हा बाहेरने ॲक्टिवेट केलं, पुन्हा अपसाईडला गेलेला आहे. तर जेव्हा हा स्विंग क्रिएट झालेला होता तर जो एसएल इथे लावलेला होता तो अजून टाईट ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला. आणि जेव्हा निफ्टी यावरनं वर निघालेला आहे तर या रेंजमध्ये जो आपला ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर भरपूर वेळाने इथे स्पेंड केला. त्यानंतर जे डाऊन साईडचं मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. ज्या प्रकारे मी सांगितलं की मोमेंटमसाठी डाऊन साईडचे जे टार्गेट आहे ते पेंडिंग होते, तर मी या कॅन्डलमध्ये तुम्हाला घ्यायला लावलेलं होतं, जे की लाईव्हमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की याच्या मागे काय सायकॉलॉजी आहे ती. तर तुम्ही हा जो मोमेंटम आहे हा कॅप्चर केलेला असेल. त्यानंतर यांनी पण शार्पली अपसाईडला मोमेंटम केलेली आहे. जे पण हे सेलर होते यांना यांनी बाहेर काढलं आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती ऑलमोस्ट या रेंजच्या वरच आहे. तर आजचा निफ्टीचा सेटअप पण टोटली क्लिअर होता. ऑलमोस्ट आपण या लेवलवर एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत कॅरी केलं. त्यानंतर जो आपला ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झालेला आहे. तर तुम्हाला हे पण समजलेलं असेल की निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10:40 तिथे मी बँक निफ्टीचा 48,000चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 470 आणि त्यानंतर सेम ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये मी डाऊन साईडला निफ्टीला एक्झिक्यूट केलेला आहे, ते केलेला आहे 10:45 तिथे मी निफ्टीचा 21,600चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 190 आणि जेव्हा हे दोन्ही ट्रेड सुरू होते तर ह्यामध्ये फर्स्ट ट्रेलिंग जो बुक झालेला आहे तो बुक झालेला आहे निफ्टीचा 12:05 21,600चा सी तो झालेला आहे 183 आणि यानंतर 10-15 मिनिटांनी बँक निफ्टी बुक झालेला आहे 12:18 48,000चा सी तो झालेला आहे 368 तर सेटअप अकॉर्डिंग दोन्ही इंडायसेसने आज आपल्याला ट्रेड दिले. आपण प्रॉपरली त्याला मॅनेज करून दोन्ही इंडायसेसमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये आज टोटली सेटअप जे आहे ते क्लिअर होते आणि इझी होते. ज्या प्रकारे मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याप्रकारे तुम्हाला समजलेलं असेल की काय सायकॉलॉजी होती, बायरची काय सायकॉलॉजी होती आणि सेलरची काय सायकॉलॉजी होती. त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि प्रॉपर टार्गेट लेवलवर बुक केलेलं आहे. आज मोमेंटम्स काल पण 2-3 दिले तर ते पण आपण कॅप्चर केलेले आहे आणि मोमेंटम्स कालची पण काय सायकॉलॉजी होती ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर होप करतो जे पण लाईव्ह स्ट्रीम आपण करतोय ते तुमच्या फायद्याचे ठरत असेल आणि ज्यांनी पण अजूनपर्यंत लाईव्ह स्ट्रीम जॉईन केलेली नसेल आणि ज्यांना करायची असेल ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेऊन लगेचच तुम्ही लाईव्ह स्ट्रीम जॉईन करू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. आणि त्याचबरोबर जे मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल, तुमची सायकॉलॉजी थोडी इम्प्रूव्ह होत असेल तर अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर दोन्ही इंडायसेसचे अपडेट आज तुम्हाला पूर्णपणे समजलेले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.